नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत झटपट होणारा पास्ता। तर बघा, मी हा पास्ता असा बनवलेला आहे। तर त्याची प्रोसेस मी आता दाखवतो तुम्हाला। तर बघा, मी गॅसवर पातेले ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी टाकलेलं आहे आणि हा आहे आपण आणलेला विकत पास्ता। तर हा पास्ता आपण आता प्रोसेससाठी घेणार आहोत। तर बघा, इथं गॅसवर पाणी ठेवलं होतं, पाणी उकळायला ठेवलेलं आहे। त्यात थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता मी त्यात टाकत आहे पास्ता। तर पास्ता आपण उकळून घेऊया। बघा, आता मी ते पास्ता टाकत आहे। तर पास्ता पूर्ण टाकून घेतो मी आणि उकळायला लावतो। तर बघा, आता आपला पास्ता मस्त उकळत आहे। हे बघा, छानपैकी उकळलेला आहे। उकळलेला पास्ता ठीक आहे, शिजले का ते पाहून घेऊया। तर बघा, शिजला होता। आता तो आपण त्यातलं पाणी काढून घेणार आहे। तर बघा, इथं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि आपला हा पास्ता शिजून असा झालेला आहे। तर आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी एक पळी तेल टाकत आहे। तर बघा, इथं आता तेल टाकलेलं आहे मी आणि त्यामध्ये आता मी टाकणार आहे जिरी मोहरी। तर हे बघा, जिरी मोहरी मी टाकलेली आहे आणि ती तडतडती आहे। बघा कसं तडतडतीनं दिसते तुम्हाला। तर आता यामध्ये आपण हा टाकणार आहे पास्ता मसाला। तर बघा, आता मी इथं थोडंसं मसाला टाकून त्यामध्ये पास्ता घेऊन हलवून घेतलेला आहे। तर बघा, इथं आता पास्ता हलवत आहे मी। यानंतर यामध्ये आपण टाकणार आहेत पास्ता मसाला। तो पहिला आपण याला परतून घेऊया। तर बघा, असं छानपैकी परतून घेतलेलं आहे आणि आता परतून झाल्यानंतर आपण यामध्ये थोडा पास्ता मसाला टाकणार आहे। तर आता बघा, इथं छान असं परतून झालेलं आहे। परतून झाल्यावर हे असं दिसत आहे पास्ता। यामध्ये आता आपण पास्ता मसाला ॲड करणार आहोत। तर बघा, हा आहे पास्ता मसाला आणि मी तो याच्यामध्ये ॲड करणार आहे। तर बघा, यामध्ये मी मसाला ॲड करतो। ॲड केल्यानंतर आपण याला चांगलं परतून घेणार आहे। परतून घेतल्यानंतर आपला पास्ता रेडी होणार आहे। तर बघा, आता मसाला टाकून झालेला आहे आणि मी आता घेत आहे परतून। तर पास्ता परतण्यासाठी बघा, इकडून तिकडून सर्व बाजूनी पास्ता खाली लागत नाही आहे, मस्त असा पास्ता झालेला आहे। तर बघा, आता हा आपला पास्ता असा रेडी झालेला आहे। तर आपण तो आता ताटामध्ये काढून घेऊया आणि टेस्ट करूया कसा झालेला आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा। धन्यवाद।